हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रोज रोज काय होतं माहिती आहे का, की आबी स्कूलवरून आला किंवा 3-4 टायमाला काय होतं माहिती आहे का, त्याला खूप अशी भूक लागते आणि मग तो काहीतरी मागतो. आता दूध तर सकाळी पितो, त्यामुळे मग पुन्हा काय दूध बिस्किट खात नाही आणि चपाती भाजी तर नकोच म्हणतो. तर म्हटलं त्याच्यासाठी ना असं स्पेशल असं चिवडा बनवूया, एकदम साधे सिंपल पद्धतीने आहे. असं मी बनवत होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर ना मी एकदम साधे सिंपल पद्धतीने चिवडा बनवणार होते. जसं की आपण दिवाळीला वगैरे बनवतो तसला मी अजिबात बनवणार नव्हते. तर ना साधं सिंपल बनवला ना तर लेकरं बी छान असे खातात. तर त्यामुळे मग मी ना एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवत होते. तर त्याच्यासाठी मी ना हिरव्या मिरच्या आणि लसूण इथं कट करून घेतल्या आणि कोथिंबीर पण इथं मी खूप सारी कट करून घेतली. लसूण, हिरवी मिरची, 1 वाटी शेंगदाणे, खूप सारी कोथिंबीर आणि ना इथं मी शेव घेतली होती, मुरमुरे घेतले होते. सगळं मी ना इथं तयारी करून घेतली. त्यानंतर लगेच गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथं तेल घालायचं आहे. छान असं तेल घालून घ्यायचं आहे. कमी पण हवं तर तुम्ही इथं कमी घालू शकता, 1च चमचा. पण इथे ना मी 1.5 चमचा घातला होता. तर त्यानंतर तेल छान असं गरम झालं का त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेही छान असे तडतडले की आपल्याला त्यामध्ये ना कट केलेली हिरवी मिरची आणि लसूण हेही घालून घ्यायचं आहे. तर यांनाही छान असं आपल्याला फोडणी देऊन घ्यायची या तिघांची. यांना छान असं आपल्याला आहे ना तळून घ्यायचं आहे. एकदम कमी गॅसवर तळायचं आहे आणि सोबतच ना याच्यासोबत 5 मिनटं झाले की त्यासोबतच 1 वाटी अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतले होते, तेही घालायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इथं डाळही घालू शकता. डाळ घातल्याने तेही छान होतं, पण माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं ना तेवढंच मी यामध्ये घातलेलं आहे. तर छान असं आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे. हे छान बघू शकता असं परतून झालं की त्यामध्ये ना आपल्याला आहे ना कढीपत्ता टाकायचा आहे. इथं मी माझ्याकडे ना वाळलेला कढीपत्ता होता, त्यामुळे मी तो टाकून घेतलेला आहे. तर वाळलेल्या कढीपत्त्यानेही छान चव येते. त्यानंतर जी आपण कट केली कोथिंबीर होती का ती आपल्याला फोडणीमध्येच घालायची आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान परतून झालं की यामध्ये आपल्याला आहे ना लगेच जो आपला मुरमुरा होता ना तो घालून घ्यायचा आहे. तर मी ना अगोदरच याला स्वच्छ करून ठेवलं होतं, तर आपल्याला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तोही घालून घ्यायचा आहे. तर आता इथे ना मला कढई कमी पडली होती, तर त्यामुळे साईडला सांडत होता. तर तुम्हाला हवं जर तुमच्याकडं काही मोठा असेल ना तर ते घ्यायचं. इथं मी कढईमध्येच बनवत होते, त्यामुळे मग ना मी थोडंसं मला कमीच पडलं होतं. त्यानंतर ना मग मी सगळं असं मिक्स करून घेतलं. छान मिक्स झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये शिल्लक राहिले होते फक्त हळद घालायची आणि मीठ घालायचं, तेही मी घालून घेतलं. इथं आहे ना मी 2 चमचे हळद घातली होती आणि पुन्हा 1 ते 1.5 चमचा आहे ना असं मी मीठ घालून घेतलं होतं. कमी जास्त तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. छान असं आहे ना आपल्याला हे सगळं घालून ना तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून आपला ना चिवडा असा कुरकुरीत तयार होतो. छान असं हे टाकलं ना की यांना सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आणि गॅस बंद केल्याच्या नंतर ना थंड झाल्यावर ना आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्स करायला कढईमध्ये जागा पुरत नव्हती, त्यामुळे मग मी ना इथं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. छान प्लेटमध्ये काढून घेतलं की यावर ना आपण राहिलेली आपली शेव होती ना ती घालायची आहे. शेव घातली ना आणि जास्त टेस्ट येते आणि तुम्ही असं मुरमुऱ्याचंही करू शकता. हे बी ना खूप छान असं टेस्टी लागतं, एवढं टेस्टी लागतं ना. त्यानंतर वरतून शेव जर घातली ना तर आणिच एकदम छान लागतं. आणि त्यानंतर ना आपल्याला सगळं छान असं हाताने हे करून घ्यायचं आहे. तर मिक्स आता चमच्याने केलं की थोडं मिक्स होत नाही, त्यामुळे आपल्याला इथं हातांनी आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आणि एवढं छान असं आपला इथं चिवडा तयार होतो ना, तर खायला एवढं टेस्टी आणि कुरकुरा लागतो ना. तर एकदा नक्कीच असा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.